शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टॅड या कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपण आज रोकोविषयी माहिती घेणार आहोत. रोको हे बदलत्या वातावरणात वापरण्यासाठी अतिशय योग्य असे बुरशीनाशक आहे. आपल्या विविध पिकात वातावरण बदलामुळे अनेक बुरशीजन्य रोगांचा अटॅक हा वाढत असतो. अशावेळी जर आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर केला तर नक्कीच बुरशींवर चांगल्या पद्धतीत नियंत्रण मिळेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला रोकोविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. बायोस्टॅड या कंपनीच्या रोको या बुरशीनाशकात आपल्याला थायोफिनेट मिथिल हे 70% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली, म्हणजेच हे बुरशींवर कशाप्रकारे काम करते, तर हे एक सिस्टमिक बुरशीनाशक आहे व फवारणी केल्यावर पिकात शोषले जाते व बुरशींमुळे ज्या जखमा झालेल्या असतात त्यांना होऊ देत नाही. जर जास्त प्रमाणात बुरशींचा अटॅक वाढला असेल तर आपण रोकोची जर फवारणी केलेली राहिली तर बुरशींचा अटॅक हा होऊ देत नाही. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. रोको हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे. यात प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह म्हणजेच रोग येण्याआधी, रोग आल्यावर व रोग मुळापासून बरा करणे अशा तिन्ही अवस्थेत आपण याचा वापर करू शकतो. याची फवारणी केल्यामुळे आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा पाहावयास मिळतो. म्हणजे पिकात जर का रोकोची फवारणी केली तर पीक हे हिरवेगार व पिकात एक शायनिंग येत असते. संपूर्ण पिकात हे शोषले जाते व मुळापासून ती शेंड्यापर्यंत आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी देत असते व बुरशींपासून आपल्याला संरक्षण हे देत असते. याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर मिरची, टमॅटो, बटाटा, कांदा अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच याचा वापर आपण जमिनीतून, फवारणीतून, तसेच आपण जी बियाण्याला बीज प्रक्रिया करत असतो तर त्यासाठी सुद्धा आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता हे आपल्याला कोणकोणत्या रोगांवर नियंत्रण देत असते, तर मिरची या पिकातील जे काही पावडरी बुरशी येते म्हणजे भुरी, तर भुरीवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देते. तसंच अँथ्रॅकनोज असेल व फळकूज, तर मिरची पिकातील अँथ्रॅकनोज व फळकूज याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देते. तसंच टमॅटो या पिकामध्ये जो काय स्टेम रॉट येत असतो ते या स्टेम रॉटवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच बटाटा या पिकात कंदकूज, कांदा या पिकात करपा व मुळकूज अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला रोको हे चांगले नियंत्रण देते. आपली पीक लावल्यानंतर जी मर होत असते, तर ही जी मर होते ती म्हणजेच फुजारियम या बुरशीमुळे होत असते. तर या बुरशीला सुद्धा चांगल्या पद्धतीने रोको हे नियंत्रित करत असते. तर अशा विविध जमिनीतील व पिकातील बुरशींवरती रोको आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण फवारणीसाठी 0.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 ते 300 ग्रॅम एकरी याचा वापर करू शकतो. तसेच बीज प्रक्रियेसाठी आपण 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का जमिनीतून ड्रेंचिंग करायची झाली तर ड्रेंचिंगसाठी एकरी 500 ग्रॅम आपण एकरी वापरू शकतो. तसेच आपल्याला जर का नवीन लागवड एखाद्या रोपांची करायची असेल तर हे रोपं बुडवूनसुद्धा आपण लावू शकतो. तर रोपे बुडवणीसाठी आपण 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी द्रावण घेऊन त्याच्यात आपण रोपं बुडवून हे लावू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली, रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यानंतर 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच हे पिकात 10 ते 12 दिवस आपल्याला चांगले नियंत्रण बुरशींवरती देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक सर्वोत्तम असे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे. याचा वापर आपण जमिनीतील व पिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार वापर करावा, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण बायोस्टॅड या कंपनीच्या रोको
या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.